जय श्रीराम माहुली. जय श्रीराम. मी रेखी मास्टर राजेश्री रांचीवर. आज आपल्याला सांगायचं म्हणजेच काय तर मेडिटेशनचे काय फायदे होतात. मेडिटेशनमुळे आपलं जीवन कसं बदलतं, मेडिटेशनमुळे आपण स्वतः कसं बदलतो, आज हेच जाणून घ्यायचं आहे. आयुष्य फार सुंदर आहे आणि याला आणखी सुंदर बनवायचं आहे. ते कसं सुंदर बनवायचं, कसे सुंदर विचार आपल्यामध्ये निर्माण करायचे, हे आज आपण बघणार आहोत. मेडिटेशनचे अनेक फायदे आहेत, पण त्यामुळे मी तुम्हाला जेवढे फायदे सांगू शकते तेवढे नक्की सांगणार आहे. मेडिटेशनमुळे आपल्या जीवनात, आपल्या आयुष्यात आपल्याला स्वतःकडे बघण्याचा दृष्टिकोन आपला बदलतो. सतत आपल्या डोक्यात, शरीरात, मनात, विचारात 99% गोष्टी ह्या सकारात्मक येत असतात. जे आपण आपल्या आयुष्यामध्ये नकारात्मक विचार करत असतो, वाईट सवयी आपल्यामध्ये काही असतात, वाद करणे, तुलना करणे, स्वतःमधल्या दुसऱ्यांना दोष देणे, हे जे वाईट सवयी आपल्यामध्ये असतात या मेडिटेशनद्वारे आपल्यामधून निघून जातात आणि आपल्याला एक चांगलं विचार करण्याची शक्ती मिळते, एक ताकद मिळते, एक आनंद मिळतो. मेडिटेशनमुळे आपल्याला एक आनंद आणि एक शांतीचा अनुभव होत असतो. जे शांती आपण इतरांमध्ये किंवा दुसरीकडे शोधत असतो ती शांती आपल्या स्वतःमध्येच असते आणि ती मेडिटेशन केल्यामुळे आपल्याला त्या शांतीचा अनुभव होतो. समोरचा व्यक्तीही कितीही चिडचिड किंवा नकारात्मक गोष्टी तुमच्यासोबत बोलत असेल त्यावेळीसुद्धा तुम्ही शांत राहू शकता, शांतीने विचार करू शकता. एवढी शक्ती आपल्यामध्ये येते आणि हे होते ते फक्त मेडिटेशनमुळे. मेडिटेशन ही आपली सवय बदलते आणि आपल्याला आनंदाचा एक अनुभव देते. आपल्याला जीवनाकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन बदलतो. मेडिटेशनमुळे आपण आपल्या जीवनाचं सौंदर्याकडे, सुंदरतेकडे बघतो. मेडिटेशन केल्याने आपल्याला या निसर्गासोबत आपुलकी होते, प्रेम होते. या निसर्गामध्ये आपण एक चांगल्या वस्तू बघतो, आपल्याकडे एक चांगली ऊर्जा येते आणि त्या ऊर्जेमुळे आपल्या शरीरात बदल होतात. मेडिटेशन केल्याने आपल्या शरीरातील असंख्य आजार हे दूर होत असतात. कितीतरी आजार असे आहेत आपल्याकडे, आपल्या शरीरात, आपल्या जीवनात, जे फक्त वाईट विचार किंवा नकारात्मक विचार केल्याने येत असतात. ते आजार फक्त या मेडिटेशनमुळे बरे होतात. घरातील कितीतरी समस्या असे आहेत जे आपल्या मेडिटेशनमुळे बदलतात. घरामध्ये एक आनंदाचं वातावरण निर्माण होतं आणि या वातावरणासाठी, या शांत विचारासाठी मेडिटेशन करणे फार महत्त्वाचे आहे. बाहेरील ज्या वाईट परिस्थिती, नकारात्मक विचार याचा परिणाम आपल्या शरीरावर होत नाही जेव्हा आपण मेडिटेशन करत असतो. मेडिटेशनमुळे आपल्या स्वतःमध्ये एक सौंदर्य येते, आनंद येतो, एक शांती येते आणि त्याचा आपण अनुभव करत असतो. मेडिटेशनचे असंख्य फायदे आहेत. मेडिटेशनमुळे फक्त आपला स्वतःचा विकास नाही होत, तर आपल्या मेडिटेशनमुळे दुसऱ्यांचाही विकास होतो, असंख्य लोकांचा विकास होतो, आपल्या परिवाराचा विकास होतो. जीवनात तुम्हाला सक्सेस पाहिजे असेल, काहीतरी चांगलं करायचं असेल तर तुम्हाला मेडिटेशनद्वारे मार्ग मिळतो. कसं या जीवनात सक्सेस घ्यायचं, कशी प्रगती करायची, हे तुम्हाला मेडिटेशनद्वारे याचे मार्ग मिळतात. कारण तुम्ही शांत होतात, तुमच्यामध्ये एक शांती येते, विचार करण्याची तुमची शक्ती वाढते, तुमची बुद्धी वाढते आणि तुम्ही स्वतःवर काम करता. मला स्वतःसाठी काय करायचं आहे हे आपण या मेडिटेशनद्वारे ठरवतो. मेडिटेशनद्वारे वेळेचा सदुपयोग करतो. जेव्हा एकांतमध्ये असे तुम्ही बसत राहता तेव्हा तुम्हाला कितीतरी विचार नकारात्मक येतात. या शरीरावर, या मानसिकतेवर त्याचा परिणाम होतो. पण जेव्हा तुम्ही मेडिटेशन करता तेव्हा तुमच्या शरीरात, विचारात एवढी सकारात्मकता येते की तुम्हाला जरी वेळ मिळाला तर त्या वेळेचा मी कसा सदुपयोग करेल, त्या वेळेचा चांगला उपयोग मी कसा करेल हे तुम्ही ठरवता आणि तुम्ही वेळोवेळी वेळेचा सदुपयोग करता. मला काहीतरी चांगलं पुस्तक वाचायचं आहे, काहीतरी चांगल्या गोष्टी करायच्या आहे, जीवनात काहीतरी चांगलं करायचं आहे, या सर्व गोष्टीचा आपण विचार करतो. मेडिटेशनमुळे वय आणि शिक्षण याचं महत्त्व नसते. तुम्ही केव्हाही कोणतीही गोष्टी शिकू शकता आणि शिकण्यासाठी आपल्याला एक शक्ती येते, एक आत्मविश्वास वाढतो. कोणतीही गोष्ट करण्यासाठी आपल्यामध्ये एक आत्मविश्वास हवाच आणि हा आत्मविश्वास आपल्याला या मेडिटेशनमुळे मिळते.
मेडिटेशनमुळे असंख्य फायदे होतात. आपल्या परिवारात, आपल्या घरात काही लोक असतात, 10 लोकांमधून 2 लोक तरी, जे आपल्याला त्रास देतात, दुःख देतात, सतत ताना मारतात, काही वाईट विचार बोलतात किंवा सतत नकारात्मक विचार करतात. या लोकांचा सुद्धा आपल्यावर परिणाम होत नाही. का? कारण मेडिटेशनमुळे ती शांती आपल्यामध्ये निर्माण होते. ती करण्याची सहनशक्ती आपल्यामध्ये येते आणि असे असंख्य फायदे आपल्या जीवनात होत जातात. मेडिटेशन हे फक्त आपल्यालाच नाही तर आपल्या जीवनाला सुद्धा सुंदर बनवतात. आपल्या जीवनात असंख्य नकारात्मक कर्म किंवा वाईट कर्म कळत न कळत आपल्याकडून होतात. ते कर्म यातून हलके होतात. जीवन कसं जगायचं, काय करायचं, काय नाही करायचं, हे आपल्याला मेडिटेशन शिकवते. आणि हे मी माझ्या अनुभवावरून सांगते. नक्की मेडिटेशनसोबत जुळा. आणि आमच्याकडे तर माहुली रेकी परिवार हे एक मेडिटेशन्स आहे. माऊली रेकी परिवार म्हणजे काय की यामध्ये आम्ही मेडिटेशन शिकवतो. वेगवेगळ्या प्रकारचे मेडिटेशन्स असतात. ही एक रेखी साधना असते की तुम्हाला स्वतःवर कसं मेडिटेशन करायचं आहे, स्वतःच्या शरीरावर कसं मेडिटेशन करायचं आहे, घरातील वातावरण चेंज करायचं आहे, घरात एक आनंद आणायचा आहे. कसं मेडिटेशनद्वारे तुम्ही हा आनंद आणू शकता, तुमच्या मुलांमध्ये कसं परिवर्तन करू शकता, आपल्या परिवारात कसं परिवर्तन करू शकता. आपलं परिवारच आपलं आयुष्य असतं, आपला परिवारच आपलं जीवन असतं आणि यांच्यासोबतच आपल्याला जीवन जगायचं आहे. मग हे सुखाचं आणि आनंदाचं जीवन कसं जगायचं, हेच आपल्याला मेडिटेशन शिकवतं. जीवनात सकारात्मक राहणे फार महत्त्वाचे आहे. तुमच्या जीवनातले 99% दोष आणि संकट दूर करणारं साधन म्हणजे मेडिटेशन आणि तुमचे सकारात्मक विचार. जेवढे सकारात्मक आणि चांगले विचार तुम्ही कराल तेवढे तुमच्या जीवनात आनंद येणार आहे, प्रसन्नता येणार आहे, जीवन जगण्याचा एक मार्ग आपल्याला मिळतो. आणि आजपासूनच आपल्याला हा जीवन जगण्याचा मार्ग याची सुरुवात करायची आहे. मला पण छान जीवन जगायचं आहे, माझ्या परिवाराला पण जगायचं आहे आणि माझ्या घरात फक्त हवा तो आनंद, शांती. मग कसा हा आनंद आणि शांतीचा अनुभव आपण घेऊया? तर चला आजपासून आपण सर्व मिळून मेडिटेशनला सुरुवात करूया. मेडिटेशन म्हणजे किती वेळ? अर्धा तास केलं तरी भरपूर आहे. पण हे मेडिटेशन कसं करायचं, कशा पद्धतीने करायचं, हे आमच्या माहुली रेकी परिवारामध्ये शिकवलं जातं. यामध्ये तुमच्या जीवनातील असंख्य अडचणी दूर केल्या जातात. त्या अडचणीवर तुम्हाला उपाय सांगितले जातात, मार्ग दिलेला जातो. तुमच्या शरीरातील काही आजार असेल त्याला कसं दूर करायचा हा मार्ग दिला जातो. आणि यालाच माहुली रेकी परिवार म्हणतात. रेकी म्हणजेच एक मेडिटेशन, एक ध्यान साधना आहे आणि या ध्यान साधनेने मला आणि माझ्या परिवाराला सुखात ठेवायचं आहे. हाच आपला मार्ग आहे. रेकीमध्ये याची फी आपल्याकडेही सेवामूल्यच आहे. तुम्ही नक्की संपर्क साधा आणि जीवनाचा हा नवीन अनुभव नक्की घ्या. जय श्रीराम माऊली, जय श्रीराम. आनंदी जीवनाचा हा प्रवास आपल्याला आजपासून या क्षणापासूनच करायचा आहे. नक्की माऊली रेकी परिवारासोबत जुळा. तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे.